नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल 6500 प्लस पदांची मेगा भरती केली जाणार आहे। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात देखील या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत 1000 प्लस पदं भरली जाणार आहे। महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी परीक्षा देखील देता येणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे। गट क स वर्गातील विविध पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे, ज्यासाठी 92,300 पर्यंत पगार उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे। मात्र यासाठी उमेदवारांनी 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोणकोणती ती पदं असणार आहे, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, उमेदवारांना सर्वप्रथम mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे। तब्बल 6557 टेक्निशियन पदांची ही मेगा भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 अशी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना www.rrb.indianrailways.government.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये टेक्निशियन ग्रेड सिग्नल या पदाच्या 323 जागा असणार आहे, तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदाच्या 6234 जागा भरल्या जाणार आहे। अशा एकूण जर जागा तुम्ही बघितल्या तर 6557 पदांची ही एक मेगा भरती असणार आहे आणि कायमस्वरूपी असा जॉब उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तर उमेदवारांना 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। आता अर्ज भरतेवेळी जर उमेदवारांकडून काही चुका झाल्या तर त्यामध्ये 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान करेक्शन देखील करता येणार आहे। मात्र त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस द्यावी लागणार आहे। यासाठी फॉर्म भरतेवेळी कोणत्याही चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे। मित्रांनो, यामध्ये करेक्शन करताना सिलेक्ट जी RRB तुम्ही केलेली आहे ती RRB वगळता तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस वगळता बाकीचे करेक्शन तुम्ही करू शकणार आहात। मात्र करेक्शन करावी लागणार नाही अशा पद्धतीनेच काळजीपूर्वक फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे। यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल, महिला, एक्स सर्व्हिसमन, EBC, मायनॉरिटीज आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। तर बाकीचे जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे CBT एक्झामला उपस्थित राहिल्यानंतर उमेदवारांना हे परीक्षा शुल्क काही अंशी मागं देखील दिलं जाणार आहे। जसं जनरल OBC EWS उमेदवारांसाठी 400 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क तुम्ही CBT 1 एक्झाम दिल्यानंतर परत रिटर्न देखील केलं जाणार आहे। यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता 1 जुलै 2026 पर्यंत टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्ष, तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवार असतील, एक्स सर्व्हिसमन उमेदवार असतील, अशाही उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये विशेष सूट दिली जाणार आहे। आणि या संदर्भाचे अधिक अपडेट तुम्ही नोटिफिकेशन PDF मधनं देखील घेऊ शकणार आहात। आता मित्रांनो, वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी उमेदवारांना 29,200 ते 92,300 अशा 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी उमेदवारांना 19,900 ते 63,200 अशा 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार असणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रात देखील
रेल्वेमार्फत या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहे। तब्बल 1000+ पदांची भरती महाराष्ट्रात देखील या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत केली जाणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे। या पदांसाठी महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देखील देता येणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता निवड प्रक्रियेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता कशी असणार आहे। तर सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT एक्झाम घेतली जाणार आहे। 90 मिनिटाची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी आणि सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। आता CBT जी एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। हे देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणारच आहोत। यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी उमेदवारांची फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन या विषयातनं BSc किंवा संबंधित विषयातनं डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं असणार आहे। तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी मात्र 10वी नंतर संबंधित क्षेत्रामध्ये म्हणजे संबंधित विषयामध्ये ITI असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। नेमकोणती क्षेत्र असणार आहे ते देखील डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशन PDF जाऊन बघू शकता। तुमच्या माहितीसाठी नोटिफिकेशन PDF देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेली आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन PDF तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। RRBची ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। आता या पदांसाठी नेमकी अर्ज कसा करायचा आहे? उमेदवारांनी सर्वप्रथम rrb.indianrailways.government.in या संकेतस्थळावरती जायचं आहे किंवा वरती मी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं आहे। सर्वप्रथम तुमचं अकाउंट तयार करायचं आहे। या अगोदर अकाउंट तयार केलेलं असेल तर डायरेक्टली लॉग इन करायचं आहे। अकाउंट तयार केलेलं नसेल तर ते पहिलं तयार करायचं आहे आणि त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करायच्या आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे। तुम्हाला 2 वेगवेगळ्या पे लेवलसाठी अर्ज करायचा असेल म्हणजे 2 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे। कोणकोणती कागदपत्र तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन अपलोड करतेवेळी करायची आहेत ते देखील तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। यामध्ये परीक्षा पॅटर्न तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे CBT एक्झाम असणार आहे। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे। 100 प्रश्न असणार आहे। 100 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे आणि यामध्ये 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। यामध्ये जनरल अवेअरनेस, रिझनिंग, कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयावरती प्रश्न असणार आहे। तुम्ही बघू शकता 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। हे आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी अशा पद्धतीने एक्झाम असणार आहे। तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता 4 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस या विषयांचा समावेश असणार आहे। यामध्ये देखील 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क तुम्हाला किती असायला हवे म्हणजे तुम्ही CBT एक्झाम क्वालिफाय करताल तर यामध्ये अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीचे आणि EWS उमेदवारांसाठी कमीत कमी 40% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे। तो OBC SC उमेदवारांसाठी 30% आणि ST उमेदवारांसाठी 25% गुण असेल तरच अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी CBT एक्झाम घेतली जाणार आहे त्यासाठी 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक RRBनुसार किती जागा असणार आहे। तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल आणि महाराष्ट्रातील मुंबई RRBसाठी तुम्हाला ट्राय करायचं असेल तर 1096 जागा असणार आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी देखील भरपूर जागा आहे। 1000+ पदांची महाराष्ट्रासाठी देखील वॅकन्सी असणार आहे। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडचण फॉर्म भरतेवेळी तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।